नमस्कार, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, टॉक टाइम मध्ये आजचा आपला विषय आहे संधिवात आणि यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रमोद भोर. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी आपल्या डॉक्टरांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. डॉक्टर, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर संधिवात या आजाराविषयी तुमच्या मनातले प्रश्न मी डॉक्टरांना विचारणार आहे आणि त्याआधी मी डॉक्टरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रमोद भोर हे नवी मुंबईचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. डॉक्टर प्रमोद भोर गेल्या 12 वर्षांपासून ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये कार्यरत आहेत. तर डॉक्टर भोर हे खारघर इथे स्थित असलेल्या मेडिसिटी रुग्णालयाचे संचालक असून अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल वाशी इथे देखील ते व्हिजिटिंग कन्सल्टंट आहेत. तर आतापर्यंत डॉक्टर प्रमोद भोर यांनी 10,000पेक्षा अधिक जॉईंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा, स्पाइन, ऑर्थोस्कोपी आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह ट्रॉमा आणि फ्रॅक्चर सारख्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर डॉक्टरांशी संधिवात या आजाराविषयी मार्गदर्शन आपण घेणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पहिला प्रश्न डॉक्टर, की संधिवात हा इतका कॉमन आजार झालेला आहे की सगळ्यात आधी आर्थरायटिस किंवा संधिवात म्हणजे नेमका आजार काय असतो ते आमच्या प्रेक्षकांना सांगाल. संधिवात हा म्हणजे सांध्यांचा आजार. सांध्यांचं जे वयाप्रमाणे होणारे बदल किंवा झीज म्हणतो याला संधिवात म्हटलं जातं. संधिवात मेनली दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे वयाप्रमाणे होणारे बदल, म्हणजे झीज जी होते, जे जसं वय वाढतं त्याप्रमाणे होणारे जे बदल आहेत बॉडीमध्ये किंवा जॉईंटमध्ये त्याला संधिवात म्हणतात. पण सेकंडरी म्हणजे दुसऱ्या काही कारणांमुळे झालेले, म्हणजे वात, ज्याला आपण रुमटॉइड आर्थरायटिस, गाऊट म्हणजे युरिक ऍसिड वाढल्यामुळे, ह्या सगळ्या प्रकारांमुळे झालेले हे सेकंडरी आर्थरायटिस म्हणतो. म्हणजे त्याला ओव्हरऑल संधिवातामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार असतात. आणि संधिवात म्हणजे वयाप्रमाणे झालेली मेजरली गुडघ्यांची किंवा सांध्यांची झीज. सगळ्यात कॉमन जर आपण त्याच्यामध्ये सांधा बघू तर तो म्हणजे गुडघा आणि त्याच्यानंतर हिप जॉईंट. ह्यामध्ये सगळ्यात कॉमनली संधिवात हा पाहिला जातो. मग डॉक्टर, संधिवात म्हणजे काय हे तर कळलं. मग या संधिवाताचे नेमके आर्थरायटिसचे प्रकार नेमके किती असतात? आर्थरायटिसचे प्रकार जसं मी आता सांगितलं, प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन मेन प्रकार आपण पकडूया. पहिलं त्याच्यामध्ये वयाप्रमाणे, म्हणजे जसं जसं वय वाढतं, प्रत्येकाला वय वाढणं हे तर होणारच आहे. वयाप्रमाणे जे जॉईंट मध्ये आपली गुडघ्याची जी झीज होते किंवा जॉईंटची जी झीज होते त्याला संधिवात म्हणतात. आपण जर कुठलाही सांधा पाहिला तर त्याच्यामध्ये मेन दोन हे असतात की दोन हाडं एकमेकांवरती ज्या वेळेला जॉईंट होतात त्याला जॉईंट म्हटलं जातं. तर आता जर हे पाहिलं आपण तर हे जे आहे हाड आहे आणि हे हाडावरती कार्टिलेज, सफेद कलरचं आपल्याला कार्टिलेज दिसतं. हे कार्टिलेज ज्या वेळेला खराब होतं त्याला संधिवात म्हणतात. की ज्या वेळेला कार्टिलेज खराब होऊन हे हाड एकमेकावरती घासले जातात दोन हाडं, त्याला संधिवात असा प्रकार म्हटलं जातं. त्यामध्ये होतं काय की हळूहळू हळूहळू आपला जॉईंट जो आहे त्याच्यामध्ये दुखणं चालू होतं, पेन चालू होतं, जॉईंट सुजतो, बसून उठताना त्रास होतो, आकडले जातात, सूज, आपल्याला चालायला वगैरे त्रास व्हायला लागतो. तर जसं जसं वय वाढतं त्याप्रमाणे संधिवात हा प्रायमरी आर्थरायटिस म्हणजे प्रायमरी संधिवात बेसिकली आपण म्हणू शकतो. सेकंडरी मध्ये असं असतं की हे कमी वयात सुरू होतं. कमी वयात म्हणजे असं नाही की एकदमच लहान वयात चालू होतं, पण रुमटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण कॉमनली वात असं म्हटलं जातं, तो सगळ्या जॉईंट मध्ये एफेक्ट करतो. हा सिंगल जॉईंट मध्ये नॉर्मली एफेक्ट करत नाही, बऱ्याचशा जॉईंट मध्ये एफेक्ट करतो. त्याच्यामध्ये आपण ऍट अन अर्ली एज ग्रुप म्हणजे 30-35च्या वेळेपासून आपण पाहायला लागतो. मॉर्निंग मध्ये पेशंटला उठल्या उठल्या सकाळी सकाळी आकडल्यासारखं वाटतं, ते अर्धा एक तास आकडून राहते, हळूहळू हळूहळू पेशंट मग मूव्ह करायला लागू शकतो. तसं हे रुमटॉइड आर्थरायटिस मध्ये होतं. रुमटॉइड आर्थरायटिस बेसिकली हा आपल्या इम्युन सिस्टीमचाच भाग आहे. इम्युन सिस्टीम आपल्या शरीराच्या अगेन्स्ट ऍक्ट ज्या वेळेला करते त्यावेळेला रुमटॉइड आर्थरायटिस हा प्रकार होतो. त्याच्यामध्ये पण सिमिलरली जॉईंट मध्ये जे आपले कार्टिलेज आहे त्याच्यावरती आपल्या अँटीबॉडीज ऍक्ट करून त्यांना कार्टिलेजला ते खराब करतात. त्यामुळे हे कमी वयात सुरू होतं आणि त्यामुळे लवकर त्रासदायक होतं. पेशंटला एकापेक्षा जास्त जॉईंट मध्ये त्रास होतो. छोटे स्मॉल जॉईंट्स आर कॉमनली इफेक्टेड, म्हणजे हाताचे जॉईंट्स, फिंगर्स, टोज हे जास्त इफेक्ट होतात. पण गुडघे आणि हे मेजर जॉईंट्स पण इफेक्ट त्याच प्रकारे हळूहळू हळूहळू
रुमटॉइड मध्ये होतात. सो नॉर्मली रुमटॉइड आर्थरायटिसचा पेशंट जो नॉर्मली ज्याला रुमटॉइड जर त्यांनी ट्रीट केलेला असेल, त्याला संधिवात हा 60 मध्ये होईल, पण रुमटॉइड जर अनट्रीटेड असेल त्याला संधिवात 40 मध्येच त्रास होईल त्याला. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की टू त्याला आयडेंटिफाय करून त्याला ट्रीट करणे हे फार महत्वाचं आहे संधिवात. सेकंड, जसं रुमटॉइड आहे तसंच त्याच प्रकारे दुसरे काइंड ऑफ आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये गाऊट हे पकडलं जातं, रुमॅटिक आर्थरायटिस पकडलं जातं. गाऊट म्हणजे युरिक ऍसिड वाढल्यामुळे युरिक ऍसिड क्रिस्टल ज्यावेळेला जॉईंट मध्ये डेपॉझिट होतात त्यामुळे जॉईंट चे कार्टिलेज खराब होतं आणि त्याचप्रमाणे हे होतं. थर्डली, सगळ्यात कॉमन आणि हे म्हटलं की स्पोर्ट्स इंजुरी, ज्याच्यामध्ये आपल्याला लागतं, कधी कधी लागलेलं असतं. आपण लहानपणी किंवा खेळता ज्यावेळेला वी प्ले स्पोर्ट्स किंवा नॉर्मल क्रिकेट खेळणं, हे गल्लीमध्ये खेळणं, त्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्याला काही इजा झालेली असते, मेनिस्कस म्हणजे गादी फाटलेली असेल, लिगमेंट तुटलेलं असेल, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला नॉर्मल ह्याच्यामध्ये ते लाईफमध्ये ते फरक तेवढा पडत नाही, थोडंसं दुखतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्याच्यामुळे काय होतं की कार्टिलेज जे मेनिस्कस आणि हे फाटलेलं असतं, समजा ही गादी असते, ही जर फाटलेली असेल तर हे जॉईंटच्या मुवमेंटमध्ये ते अडकणार आणि त्याच्याने अजून जॉईंट जो आहे तो लवकर खराब होतो. सो हे काही कारण आहेत ज्याच्यामुळे सेकंडरी आर्थरायटिस लवकर होतो, म्हणजे जी संधिवात आहे हा लवकर होतो. तो प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकार आपण पकडू शकतो. प्रायमरी म्हणजे वयाप्रमाणे होणारे बदल, त्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आणि हे सगळे कारण पण आहेत. बट सेकंडरी मध्ये संधिवात म्हणजे वात, रुमटॉइड आर्थरायटिस, गाऊट, इन्फेक्शन, ट्रॉमा, हे सगळे कारण आहेत. मग डॉक्टर, जो संधिवात आहे त्याच्यावरती नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत ते पण सांगाल? बेसिकली जसं मी म्हटलं की पहिलं आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकारचा आहे. ठीक आहे, आता वयस्कर माणूस जरी आला तरी आपण असं म्हणू शकत नाही की 100% हे हा जो संधिवात आहे हा प्रायमरी आहे, कारण वय त्यांच्या जास्त म्हणजे सेकंडरी असण्याची शक्यता नाही आहे. इट इज बेसिकली आपल्याला पहिलं डिसाईड करायला पाहिजे की कारण काय आहे. वयाप्रमाणे जर असेल, जर नॉर्मली प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा प्रायमरी संधिवात जो आहे त्याला आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट म्हणजे मेडिसिन्स, त्याच्यानंतर एक्सरसाइजेस, डेफिशियन्सीज करेक्ट करणं हे फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे की जरी आपण म्हटलं की हाड एकमेकांवरती हाड घासायला लागतात, ते हाड मजबूत असणं पण गरजेचं आहे. जर ते हाड मजबूत नसेल तर त्याप्रमाणे त्याच्यावरती जास्त प्रेशर पडतं जॉईंटवर. त्यामुळे पहिलं कारण काय आहे ते फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. जर एज रिलेटेड आहे तर त्याला मेडिसिन्स, एक्सरसाइजेस, फिजिओथेरपी ह्याच्यात ट्रीट केलं जातं. प्रायमरी म्हणजे लवकर आपण फाइंड आउट केलं तर थोडेसे रिस्ट्रिक्शन पेशंटनी करावे लागतात, जसे मांडी न घालणे, खाली पायावर न बसणे. हे जर पेशंटने रिस्ट्रिक्ट केलं तर त्यांचे गुडघे लॉंग टर्म साठी टिकू शकतात, म्हणजे वाचू शकतात. आपल्याला जास्त रिप्लेसमेंट वगैरे करायची गरज पडत नाही. प्लस रेग्युलरली कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे घेणे हे फार महत्वाचं आहे. जर सेकंडरी आर्थरायटिस असेल, जसं रुमटॉइड आहे किंवा लागल्यामुळे आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला ब्लड टेस्ट करून पाहावं लागतं की रुमटॉइड आहे की गाऊट आहे, कुठल्या प्रकारचा वात आहे. त्या प्रकारच्या वाताला त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू करावी लागते. ह्या वातांची ट्रीटमेंट लॉंग टर्म असते. तर नॉर्मली मी सगळ्यात कॉमन पेशंट्सला पाहतो की काय करतात, ते सुरुवात करतात ट्रीटमेंट की वाताची ट्रीटमेंट ॲलोपॅथिक मध्ये नाही, आयुर्वेदिक मध्ये आहे किंवा याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये. पेशंट्स काय करतात की दे स्टॉप टेकिंग ट्रीटमेंट इन बिटवीन, मध्येच सोडतात. कुठलीही प्रति पकडा आणि त्याच्यामध्ये ते ट्रीटमेंट पूर्ण संपवा. बरोबर. आणि पूर्णपणे हळूहळू तुमचा वात कमी होईल, तो बरा होईल. मध्येच 2 महिन्यात आता मला आराम नाही, मी काहीतरी वेगळं ट्राय करतो असं करत बसण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर टू गेट इट ट्रीटेड कम्प्लिटली आणि त्याच्यानंतर मग पुढे जॉईंटला पुढे त्रास होणार नाही. सिमिलरली स्पोर्ट्स इंजुरी शुड नॉट बी निग्लेक्टेड. जसे आपल्याला लिगमेंट इंजुरीज आहे, मेनिस्कस म्हणजे गादी जर फाटली आहे तर आपल्याला त्रास होतोय, गुडघा अडकल्यासारखा वाटतोय, आकडल्यासारखा वाटतोय, पायऱ्या चढताना उतरताना आपल्याला असं वाटतं की आपण पडणार आहोत किंवा पाय लचकतोय, तर आपण ते पाहून डॉक्टरला दाखवून जर गरज असेल तर मग त्याला इन्व्हेस्टिगेट करून ते ट्रीट करून घेतलं पाहिजे. कारण स्पोर्ट्स इंजुरीज इफ ट्रीटेड जॉईंट लाईफ ही फार चांगली वाढते. जॉईंटला आपल्याला पुढे रिप्लेसमेंट वगैरेची गरज पडत नाही. बऱ्यापैकी कॉमन रिझन आहे आताच्या ह्याच्यामध्ये की मेनी ऑफ द पेशंट्स जे आता 60s मध्ये आहेत, दे हॅव नेग्लेक्टेड देअर स्पोर्ट्स इंजुरीज. आता आपल्याला थोडे लोक म्हणजे बिकॉज ऑफ द ऍडव्हेंट ऑफ
जॉगिंग अँड एव्हरीथिंग अँड पीपल आर स्टार्टिंग टू स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये थोडंसं लोकांना लक्ष द्यायला लागले, त्यामुळे ते लिगामेंट इंजुरीज कडे पण लक्ष द्यायला सुरू होत आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे पुढे रिप्लेसमेंटची गरज कमी पडेल लोकांना. तो त्यामुळे स्पोर्ट्स इंजुरीज हे पण एक फार महत्वाची गोष्ट आहे की जी ट्रीट केली पाहिजे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ती ट्रीट केली पाहिजे. सो हे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण जर ही ट्रीटमेंट आहे बेसिकली संधिवाताची आणि संधिवात थांबवण्याची. बरोबर. मग रिप्लेसमेंट बद्दल डॉक्टर तुम्ही बोलत होता, तर गुडघ्यांचं, प्रामुख्याने गुडघ्याचं जर प्रत्यारोपण करायचं झालं तर ते कधी करावं या संदर्भात सांगाल? रिप्लेसमेंट सर्जरी ही बेसिकली सिंपल गोष्ट आहे की ही आपण करतो कुठलाही जॉईंट पेन फ्री मोबाईल जॉईंट देण्यासाठी आपण ही रिप्लेसमेंट करतो. ज्या जॉईंट मध्ये ज्या ह्याच्यामध्ये पेन असेल त्यालाच रिप्लेस केलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. असं नाही की पेनलेस जॉईंट आहे, एक्सरे खराब आहे आणि त्याला रिप्लेस करून फायदा होणार आहे. नाही, रिप्लेसमेंट इज अ सर्जरी फॉर अ पेनफुल स्टिफ जॉईंट. मला जर पेशंटला पेन फ्री करायचं आहे, ऍडव्हान्स लेवल ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये मी रिप्लेसमेंट सजेस्ट करतो. बिफोर सजेस्टिंग एनी रिप्लेसमेंट मी कधीही पेशंटला सजेस्ट करायच्या आधी मी हे पाहतो की पेशंटनी ऍडेक्वेट ट्रीटमेंट आधीची घेतलेली आहे की नाही. आधीची ट्रीटमेंट मध्ये मेडिसिन्स, गोळ्या आहेत, देर आर कॅल्शियम सप्लिमेंट्स, मी सांगितल्याप्रमाणे फिजिओथेरपी हा एक महत्वाचा पार्ट आहे की कधीही मेडिसिन्सनी रिलीफ मिळतो. एक आठवडा 10 दिवस तुम्ही मेडिसिन घेतलं तुम्हाला पेशंटला रिलीफ असतो, पण त्याच्यानंतर ते काय, त्याच्यानंतर ते परत विसरून जातात की आपल्याला काही त्रास होता. त्याच्यानंतर रेग्युलरली एक्सरसाइज करून त्या स्नायूंना बळकट करणे साईड लागतात, त्याच्यामुळे गुडघ्यावरती वजन कमी पडतं. मसल्स जे आहेत ते डेव्हलप झाले की तुमचे जे जॉईंट्स आहेत ते फ्री होतात. सो इफ दॅट इज डन तर रिप्लेसमेंटची गरज पडत नाही. सो ऑल दिस हॅज टू बी डन प्रायर टू रिप्लेसमेंट. म्हणजे जर पेशंटला विदाउट मेडिसिन रिलीफच राहत नाहीये, त्यांना रोज गोळ्या घ्याव्याच लागतात, पेन किलर्स घ्यावेच लागतात, पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इज गेटिंग कॉम्प्रोमाइज, त्यांना चालणं हे अवघड पडतंय, घरातलं काम करायला त्यांना अवघड पडतंय. पेशंट समजा 1 किलोमीटर घर चालत होतं आणि त्यांना आता 200 मीटर पण चालायला त्रास होतोय, देन रिप्लेसमेंट इज द थिंग दॅट हॅज टू बी डन. सो रिप्लेसमेंट हे कधी करायचं असतं, ज्या वेळेला आपण बाकीचे ट्रीटमेंट हे करून झालेले आहेत, त्याच्याने आपल्याला आराम नाही आहे, प्लस क्वालिटी ऑफ लाईफ ही आपली कॉम्प्रोमाइज होते, त्यावेळेला आपण रिप्लेसमेंट हे सजेस्ट करायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. तर संधिवात या विषयावरती डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणखीन काही प्रश्नांची उत्तर डॉक्टरांकडून घेणार आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर संधिवात या आजाराविषयी आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टर प्रमोद भोर हे आपल्याला या आजाराविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर आणखीन काही प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. आधुनिक हिप प्रत्यारोपण बद्दल देखील आता चर्चा कानावर पडलेली आहे. तर हे आधुनिक हिप प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय ते देखील आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल. जसं गुडघा प्रत्यारोपण होतं तसंच हिप रिप्लेसमेंट पण हे कॉमन सर्जरी आहे. नॉर्मली गुडघे हे सगळ्यात जास्त आर्थरायटिक जॉईंट्स असतात, कारण त्याच्यामध्ये झीज हे कॉमनली होते. त्याचप्रमाणे खुब्यामध्ये पण हिप रिप्लेसमेंट जे आहे, खुबा जो आहे त्याच्यामध्ये कॉमनली जॉईंटमध्ये फ्रॅक्चर्समुळे किंवा काही दुसऱ्या कारणांमुळे रक्तपुरवठा ज्या कमी होतो, त्याला एव्हीएन म्हणतो आम्ही, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, ते झाल्यामुळे ज्या वेळेला खुबा खराब होतो त्यावेळेला हिप रिप्लेसमेंट हे करायची गरज पडू शकते. पण ज्या वेळेला हे आर्थरायटिसमुळे किंवा एव्हीएनमुळे खुबा बदलतो आपण, त्यावेळेला कम्प्लीट मुवमेंट मिळण्यासाठी आधुनिक मध्ये जे प्रकार आले ते आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह, ज्याच्यामध्ये कमीत कमी ओपन करून आपण तो रिप्लेस करतो. त्याच्यामध्ये सेकंडली ड्युअल मोबिलिटी म्हणजे डबल मोबिलिटी असलेला हिप रिप्लेसमेंट हा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये मुवमेंट चांगली मिळते पेशंटला आणि दे आर एबल टू वॉक फास्टर, बेटर विथ अँड पेन फ्री. तर हिप रिप्लेसमेंट मध्ये अत्याधुनिक म्हणजे मिनिमल इन्व्हेजिव्ह, कमीत कमी ओपन करून आपण ज्या वेळेला रिप्लेस करतो त्याला मिनिमल इन्व्हेजिव्ह हिप रिप्लेसमेंट हा एक नवीन प्रकार त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि ड्युअल मोबिलिटी जो आहे तो एक प्रकार त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये अत्याधुनिक हिप रिप्लेसमेंटचे गोष्टी आपण सांगू शकतो. पेशंटला अगेन ऑपरेशनच्या नंतर ह्याचा फायदा असा असतो की सेकंड डे आफ्टर हिप रिप्लेसमेंट पेशंट चालत त्याच्या नॉर्मल डे टू डे लाईफला हळूहळू त्याचं चालू करू शकतो. एक 15 दिवसात
कॅन स्टार्ट गोइंग बॅक टू हिज ऑफिस अँड अरे वा. डॉक्टर, खरं तर सध्याचा कोरोना काळ आहे आणि त्यामुळे अशा या कोरोना काळात गुडघे किंवा हिप प्रत्यारोपणात काही बंधनं येत आहेत का? त्या संदर्भात काही नवीन सूचना आहेत का? कोरोना काळाच्या बद्दल मी म्हणलं तर कोरोना काळामध्ये असं झालेलं आहे की बिकॉज लॉकडाऊन होतं, भीती होती लोकांमध्ये, आहे असायला पण पाहिजे ती, कारण सोशल डिस्टन्सिंग हे सगळे नॉर्म्स, मास्क हे सगळे नॉर्म्स पाळले पाहिजे. ते फार गरजेचे पण आहे. कोरोना काळामध्ये असं झालेलं आहे की लोकांनी बिकॉज एज वयस्कर लोकांमध्येच आर्थरायटिस जास्त असतो, संधिवात जास्त असतो, त्यांनी घरीच ट्रीटमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांचे जे ट्रीटमेंट चालू होते ते थांबवलेले आहेत. बऱ्याचदा त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी एक्सरसाइज पण सोडलेले. दॅट इज हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की ते व्यायाम सोडतात, त्याच्यामुळे हळूहळू कॅप्सूल वगैरे किंवा मसल्स म्हणा किंवा लिगामेंट्स म्हणा हे सगळे आकडले जातात आणि त्यांचं पेन भरपूर वाढलेलं आहे. जसं जसं लॉकडाऊन उघडलेलं आहे त्याप्रमाणे मी पाहिलेलं आहे की जे लोक ज्यांना नॉर्मल पेन होतं त्यांचं पेन वाढून आलेलं आहे. सो कोरोनामुळे असं झालेलं आहे उलट की जॉईंट रिप्लेसमेंट हा प्रकार वाढत चाललाय, बिकॉज कारण लोकांनी अप टू सर्टन एक्सटेंट निग्लेक्ट केलेलं आहे, म्हणेन की कोरोनाच्याकडेच भीती लक्ष होतं आणि इकडे दुर्लक्ष झालंय असं. कोरोना काळामध्ये त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही दुर्लक्ष करू नका. नंबर 1, ट्रीटमेंट चालू करा. नंबर 2, मीट जर भेटायला जमत नाही डॉक्टरांना तर व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कन्सल्ट करा, ट्रीटमेंट घ्या, रेग्युलर एक्सरसाइज ठेवा. अदरवाईज रिप्लेसमेंट द्यायला कोरोनामध्ये काही एक प्रॉब्लेम नाही. इट इज नॉट रिलेटेड. आपण हॉस्पिटल्समध्ये सगळी काळजी घेतो त्याप्रमाणे आपण पेशंटची बिफोर सर्जरी टेस्ट केली जाते. प्रायर आपण सगळं काळजी घेतो की वी आर ऑल इन पीपीई, आपण मास्क लावलेले असतात, पीपीई मध्ये असतो. मी फक्त एक रिस्ट्रिक्शन सांगतो की रिलेटिव्हचे जे रिस्ट्रिक्शन आहे ते फार महत्वाचं ठेवतो मी. मिनिमम अमाऊंट ऑफ रिलेटिव्ह शुड मीट द पेशंट बिकॉज ऑफ कोविड. कारण काय होतं की आपल्याकडे ऑपरेशन झालं की सगळ्यांना भेटायची इच्छा निर्माण होते. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो तुम्ही व्हॉट्सअप व्हर्च्युअल भेटा. तुम्ही सगळे भेटायला येऊ नका रिलेटिव्हला. पेशंट तुमचा 5 दिवसात घरी जाणार आहे रेग्युलरली चालत. सो रिप्लेसमेंट नंतर मी फक्त एकच सांगतो कोविडच्या ह्याच्यामध्ये की कमीत कमी लोकांनी पेशंटला भेटावं, 2 ते 3 जणांनी रिलेटिव्हनी मॅक्झिमम भेटावं आणि त्यांनी त्यांचा फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज करावं. अदरवाईज कोविडमुळे ऍज सच रिप्लेसमेंट ला काही एक नुकसान किंवा काही एक प्रॉब्लेम होत नाही. डॉक्टर, ज्यांना आता नी रिप्लेसमेंट करायची आहे, गुडघे प्रत्यारोपणाचा जे लोक विचार करतायत त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की गुडघ्याच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या जीवनशैलीमध्ये नेमका काय फरक पडतो? ठीक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे समजलं पाहिजे की गुडघ्या प्रत्यारोपण मी मगाशी पण बोललो की आपण का करतोय. आपण करतो ह्याच्यासाठी की आपण जे चालत नसतात त्यांना पेन फ्री चालता यायला पाहिजे. ज्यांना चालताना दुखतंय त्यांचं दुखणं कमी झालं पाहिजे. बरोबर. आपण गुडघे प्रत्यारोपण हे वॉकिंग साठी किंवा पेन फ्री मुवमेंटसाठी, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मेजरली सर्जरी होते हे एल्डरली एज ग्रुपमध्ये. हे कधीच असं आम्ही 99% आम्ही कमी एज ग्रुपमध्ये हे करतच नाही. तर माझ्याकडे कमी एज ग्रुपचा पेशंट असेल मी त्याला सांगतो जेवढं थांबता येईल तुला बेटा तेवढं थांब आणि आपण नंतर करूया. कारण रिझन मी की रिप्लेसमेंट ही एक सर्जरी असते ज्याच्यामध्ये एक 15 ते 20 वर्षाची सर्जरी चालणार आहे. 20 वर्षानंतर आपल्याला रिव्हिजन लागण्याची शक्यता राहते. दॅट डिपेंड्स फ्रॉम पेशंट टू पेशंट. ते पेशंटच्या वरती अवलंबून असतं की आपल्याला रिप्लेसमेंटची गरज आहे, रिव्हिजनची गरज आहे की नाही. सो नॉर्मली ज्यावेळेला पण मी सांगतो पेशंटला की काय एक्सपेक्ट करायचं तुम्ही रिप्लेसमेंट नंतर आणि काय तुम्ही करायचं नाही. एक्सपेक्टेशन मध्ये हे ठेवायचं की तुमचा नी गुडघा जो आहे तो पेन फ्री होईल, तुम्हाला चालता येईल पेन फ्री. तुम्ही 60 वर्षाचा आहात तर 60 वर्षाप्रमाणे चालाल. तुम्ही 70 वर्षाचा तर 70 वर्षाप्रमाणे चालेल आणि हळूहळू तुमची जी स्ट्रेंथ आहे नीची ते वाढवण्यासाठी तुम्ही जर एक्सरसाइज केली तर तुमची चाल फास्ट पण होईल आणि वाढेल पण थोडीशी अजून जास्त डिस्टन्स पण वाढेल. हे महत्वाचं आहे. काय करू नये मी म्हणतो की बेसिकली इट इज अ डिक्टम की मांडी घालून बसणे आणि खाली पायावर बसणे हे करू नये, टाळावं. त्याच्याने गुडघ्यावरती ताण जास्त पडतो. मुवमेंट असते की तेवढे आपण करू शकतो. हाय फ्लेक्स नी असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण गुडघा वाकवता येतो, मांडीही घालता येते, पण ते केल्याने ह्या गुडघ्यावर पण ताण तेवढाच पडतो. त्यामुळे ते करू नये. त्या 2 गोष्टी टाळायच्या असतात. प्लस रेग्युलर एक्सरसाइज करणे हे फार महत्वाचं आहे. सी मी गुडघा बदलणार, मी समजा हा गुडघा तुमचा खराब झालेला आहे, समजा आता हा पूर्ण आर्थरायटिस नी आहे, तुम्ही गुडघा बदलणार, बेंड झालेला आहे, भाग आलेला आहे, तुम्ही सरळ करणार आणि अशा प्रकारे रिप्लेसमेंट हे होणार आणि गुडघा फ्रीली मूव्ह होईल.
पण त्यानंतर काय, तुम्हाला व्यायाम जर तुम्ही केले नाही, तुम्ही जर गुडघ्याची मसलची स्ट्रेंथ वाढवली नाही, तर बरोबर. त्याचा उपयोग होणार नाही. हं. मोस्ट इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ सर्जिकल प्रिपरेशन मी म्हणतो, एक मोटिवेटेड पेशंट म्हणजे पेशंट ज्याला खरंच चालण्याची इच्छा आणि वॉक करण्याची इच्छा आहे आणि रेग्युलरली व्यायाम करणार आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे. जर मी व्यायाम केला नाही तर मला उद्या म्हणजे माझ्या सर्जरीचा तेवढा उपयोग होत नाही, मी केलेल्या मेडिटेशन तेवढी चीज होत नाही. तर एक्सरसाइज करणं हे फार महत्वाचं आहे. एक्सरसाइज करा, खाली बसू नका, मांडी घालू नका. आणि तिसरं म्हणजे एक्सपेक्ट एवढंच करा की तुम्ही पेन फ्री चालाल, पेन फ्री तुम्ही तुमचं काम करू शकाल. हे एक्सपेक्ट करू नका की तुम्ही गुडघा बदलल्यावर तुमचं वय 20 वर्षांनी कमी होणार आहे की 15 वर्षांनी कमी होणार आहे. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. युअर एज इज गोइंग टू रिमेन द सेम. तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकाल. खरंय. डॉक्टर, मग गुडघे प्रत्यारोपणात आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, तर आणखीन काही गुडघे प्रत्यारोपणात आधुनिकीकरण करण्यात आलंय का? हो, आधुनिकीकरण हे रेग्युलरली चालूच आहे. जर तुम्ही मला म्हणाल की 10 वर्षापूर्वी गुडघे प्रत्यारोपण आणि आताच्या गुडघे प्रत्यारोपणामध्ये फरक काय आहे, तर वी हॅव अंडरस्टूड इट बेटर. 15 वर्षापूर्वी आम्ही ज्या प्रकारे करायचो, आम्ही ओपन जास्त करायचो, मिनिमल इन्व्हेसिव्ह नव्हतं. आता आम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह करतो. आता आधी हे लिगामेंट जे असायचे आम्ही सगळे सॅक्रिफाईस करायचो. जे आतले लिगामेंट्स आहेत हे गुडघ्यातले, ते आम्ही सॅक्रिफाईस करायचो. पण आजकाल मी मागची ही जी लिगामेंट आहे ती वाचवतो. त्याच्यामुळे काय होतं की द पेशंट इज एबल टू वॉक फास्ट. डॉक्टर, टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपण सहभागी झाला. संधिवात या आजाराविषयी जे प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनात, त्यांची उत्तरं दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर संधिवात या विषयावरती डॉक्टर प्रमोद भोर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज वेळ झाली आहे टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात थांबण्याची. इथेच पुन्हा एकदा नव्या विषयासह नव्या तज्ज्ञांसह भेटणार आहोत. बघत रहा टॉक टाइम.